संप मिटलेला आहे। निवासी डॉक्टरांनी जो संप पुकारलेला होता तो अखेर मिटलेला आहे। गिरीश महाजन यांनी ही माहिती दिलेली आहे। गिरीश महाजन यांनी मार्डला जे आश्वासन दिलं त्यानंतर आज रात्री 8 वाजल्यापासून हे सगळे जे डॉक्टर्स आहेत ते कामावरती येणार आहेत। 1100 सुरक्षा रक्षक नेमले जाणार आहेत डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी। 16 वैद्यकीय महाविद्यालय नेमली जाणार आहेत ज्यामध्ये 23 कोटींचा खर्च केला जाईल अशी मान्यता मिळतेय। तर 21 ते 25 वयोगटातील सुरक्षा रक्षक सरकारचा हा दावा आहे की हे जे सुरक्षा रक्षक असतील ते 21 ते 25 वयोगटातील असतील जे डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी खास करून नेमले जातील। आणि याच आश्वासनांवरती आता मार्डने आपला संप मागे घेतलेला आहे। आज रात्री 8 वाजेपर्यंतचं अल्टिमेटम आधीच देण्यात आलेलं होतं, अन्यथा तुमचं निलंबन केलं जाईल, तुमचा 6 महिन्यांचा पगार कापला जाईल असं सांगण्यात आलेलं होतं। मात्र आता अखेर त्यांनी संप मागे घेतलेला आहे। या सगळ्या संदर्भात बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन काय म्हणालेत आपण पाहूयात। तर गिरीश महाजन यांनी हे आश्वासन दिलेलं आहे की आता संप मागे घेण्यात आलेला आहे। बघत काय म्हणतात आणि किती सुरक्षा रक्षक आपण देण्यासाठी सुरक्षेचा विषय या ठिकाणी निर्माण झाला होता आणि त्यामुळे 3 दिवसापासून सर्व डॉक्टर जे आहेत निवासी डॉक्टर ते संपावर गेलेले होते। आणि मी दुपारी सांगितलं होतं की आज 8 वाजेपर्यंत संध्याकाळी त्यांनी कामावर हजर झालं पाहिजे, कारण गेल्या 3 दिवसापासून सगळ्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे, गंभीर समस्या निर्माण झाली आहे। आणि काल माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी या संदर्भामध्ये कडक ताशेरे यांच्यावर ओढलेले होते आणि म्हणून आज आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेलं होतं की आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आपण हजर व्हा। आणि त्यानंतर त्यांनी येऊन माझ्याशी चर्चा केली। आम्ही जवळपास 1.5 तास चर्चा सर्व डॉक्टरांचे जे प्रतिनिधी होते, मार्चचे प्रतिनिधी, त्यांच्याशी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। आणि त्यांच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या आम्ही सगळ्या मान्य केलेल्या आहेत। मी सांगितलं 15 दिवसाच्या आत 1100 सुरक्षा रक्षक म्हणजे ट्रेन सुरक्षा रक्षक आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देतो। 4-5व्या दिवसात म्हणजे आजपासून 4-5व्या दिवशीच त्या ठिकाणी भरतीला सुरुवात होईल आणि 15 दिवसापर्यंत 1100 ते 1100 सुरक्षा रक्षक अतिशय प्रशिक्षित असे सुरक्षा रक्षक आम्ही तुम्हाला देणार आहोत। आणि एवढं सांगून बाकी त्यांचे जे विषय होते, मग CCTV कॅमेऱ्याचे असतील, अलार्मच्या बाबतीमध्ये असतील, काही पेशंटची गर्दी जास्त होते त्यांना रिस्ट्रिक्शन करण्याच्या बाबतीत असतील, सगळ्या विषयांवर अतिशय सकारात्मक पॉझिटिव्ह चर्चा या ठिकाणी झाली, ती त्यांनी मान्य या ठिकाणी केलेली आहे। आणि 8 वाजता आम्ही कामावर हजर होऊ असं त्यांनी मला या ठिकाणी सांगितलेलं आहे। माड हे मात्र म्हणाले त्यांचं म्हणणं की आम्ही अजूनही कॉल ऑफ केलेलं। मला वाटतं की अतिशय सकारात्मक चर्चा त्यांनी ज्या ज्या मागण्या केल्या त्या सर्व ज्या जायज मागण्या आहेत त्या मागण्या मी या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत। आणि यानंतरही जर ते हजर होणार नसतील तर मग पुढच्या परिणामांना त्यांना सामोरं जावं लागणार आहे। निश्चित आज जर ते त्या ठिकाणी 8 वाजेपर्यंत हजर नाही झाले तर त्यांच्यावर कारवाई कायद्यानुसार जी जी काही कारवाई असेल ती आम्ही सर्व कारवाई त्यांच्यावर करणार आहोत।